धरण क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हातणूर धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्णपणे तर 32 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडण्यात आले असून एकूण 36 दरवाजांमधून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या धरणातून 1,85,828 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासात हा विसर्ग 3,50,000 ते 3,75,000 क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता जळगाव पाटबंधारे विभागाने व्यक्त केली। धरणाच्या उगम क्षेत्रात बुरहाणपूर, देहडतलाई, टेक्सा, एरंडी, गोपालखेडा, चिखलदरा, लखपुरी, लोहारा आणि अकोला परिसरात एकूण 455 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून नदीपात्रातील पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे। यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाणं टाळावं, जनावरं, शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सतर्क राहावे असं आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाने केलं आहे। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चंद्रकांत कोळी, रावेर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।